वर्ध्यात नरबळी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नरबळी देण्यासाठी फसवून नेलेल्या चिमुकल्याचा जीव थोडक्यात बचावला, पण या घटनेनं वर्ध्यासह आसपासच्या परिसरात एकच खळबळ माजलीय। का आणि कुणी केला चिमुकल्याचा बळी देण्याचा प्रयत्न, काय घडलं नेमकं, पाहूया या खळबळजनक पुरोगामी महाराष्ट्राच्या नावलौकिकाला काळिमा फासणाऱ्या घटनेविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। वर्ध्याच्या नालवाडी जवळच्या शिवारातील ही विहीर। या विहिरी शेजारी चिमुकल्याच्या हातून एक अघोरी पूजा मांडण्यात आली। त्या चिमुकल्याच्या हातून विहिरीच्या कठड्याला शेंदूर फासण्यात आला। विहिरीत फुलं आणि दगड टाकायला सांगण्यात आलं। शेजारी राहणाऱ्या काकू देत असलेल्या सूचनांचं पालन तो निरागस मुलगा करत होता। नेमकं काय सुरू आहे हे त्यालाही कळत नव्हतं। इतक्यात काकूंनी त्याला विहिरीत ढकललं आणि तिथून पळ काढला। मी त्यांच्या घरांक पतंगून आलतो, तर मग त्यांना मला 9:30 वाजता आवाज दिला। मग म्हणे की काय म्हणे चल म्हणे। मग मला 2 किलोमीटर इकडे आणलं विहिरीपाशी। मग तिथून एक पूजा गिजा करायला लावली। मग मला ढकलून दिलं। मग तिथून मी पाठून इथपर्यंत आलो। मग खाच्यानं वरती आलो। मग मी अर्ध्यात होतो, तर ते बाय म्हणे इकडे, पण मी गेलो नाही। घरी गेलो, मामीला चिपकलो मी, पुरा ओला होता तो। मग मामी म्हणे काय झालं? मग मी असं सांगितलं। मग आंघोळ केली, मग कपडे गिपडे धुतले। मग तितक्यात आजी आली। मग पोलीस स्टेशनात रिपोर्ट आले। आजीसोबत नागसेन नगरात राहणाऱ्या चिमुकल्यानं विहिरीतल्या पाटाचा आधार घेतला। तिथं असलेल्या दोरीच्या सहाय्यानं तो विहिरीतून कसाबसा बाहेर पडला। जीवावर बेतलेल्या या प्रसंगातून वाचलेला चिमुकला भेदरलेल्या अवस्थेत घरी परतला। त्यानं आजोळच्या नातेवाईकांना घडलेली घटना सांगितली। ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच हादरली। हा माझ्या घरी आला होता वापस यायला, आणि येऊन असं चिपकला अंगाला माझ्यावाला। मी त्याला विचारलं बी काय झालं बा म्हणून, पण त्यांनी मग रडता सांगितलं का ती काकू म्हणते ती बाई आहे शारदाबाई, का ती येऊन मला म्हणते विहिरीत ढकललं असा तो सांगत होता मला। मी चिपकला, मी विचारले त्याचे कपडे पण ओलेकीच होते, पूर्ण ओले कपडे राहिला। आणि त्याने आंघोळ केली, कपडे मग धुवायला टाकून दिले। मी त्याला म्हटलं बी मग आंघोळ कर, आणि मग आम्ही त्याला रिपोर्ट द्यायला नेलं। त्या एका डुबकीमध्ये पाटाच्या हातात आल्यामुळं तो वाचला गेला। वर तिथं मशीनचे पाईप आहे सर, वर मशीनचे पाईप आहे, तर त्या पाईपाला पकडून आला तो। आणि त्याला अशी एक खाची आहे विहिरीला, हलके। तर जसे त्याचे बोटं आणि पाय, बोटाचे पायाचे बोटं आणि हाताचे बोटं जेवढे फसतील तेवढे त्याला खाची आहे विहिरीला, त्या साईजचे। तर तो त्या साह्यानं वर आला। चिमुकल्यासह आजीनं तत्काळ शहर पोलीस ठाणे गाठत महिलेविरोधात तक्रार केली। त्या तक्रारीची गंभीर दखल घेत अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न या गुन्ह्यांसह अंधश्रद्धेच्या कलमांनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला। या घटनेनंतर आरोपी महिलेनं मनोरुग्ण पतीला सोडून पळ काढलाय। तिचा शोध पोलीस घेतायत। वर्ध्यात 12 वर्षीय बालकाला विहिरीत ढकलून नरबळी देण्याचा प्रयत्न झाला आहे, आणि हीच ती विहीर आहे। ही विहीर त्या घटनेची साक्षीदार आहे, ज्या विहिरीवर बालकाला आणण्यात आले। ही विहीर नागसेन नगरपासून 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे, आणि हीच ते घटनास्थळ आहे। या घटनास्थळावर बालकाला आणण्यात आले, महिलेने बालकाला आणले आणि बालकाचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला। आपण इथे दृश्यामध्ये पाहू शकता, हे जे शेंद्राचे बोट आहे, शेंदूर इथं लावलेला आहे। इथे पूजापाती करण्यात आली। मुलाला पहिले दगड लावण्यात आले, आणि त्यानंतर मुलाला थेट विहिरीमध्ये ढकलून देण्यात आलं। विहिरीमध्ये ढकलल्यानंतर मुलगा हा पाण्यात पडला, आणि पाण्यामधून आपण त्या दृश्यांमध्ये जी पाटी पाहत आहे, या पाटी मुलाच्या हाताला लागली, आणि पाटीच्या बाजूला असलेल्या दोरीच्या साहाय्याने मुलगा हा वर आलेला आहे। वर आल्यानंतर मुलगा इथून आपण दृश्यामध्ये पाहू शकतो, या विटाच्या साहाय्याने, हाताच्या साहाय्याने तो बाहेर आला, आणि दैव बलवत्तर म्हणून मुलगा हा वाचलेला आहे। वर्ध्याच्या नालवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागसेन नगरमध्ये ही घटना घडली आहे। पोलिसांनी त्या विहिरीजवळ पोहोचून पंचनामा केला आणि तपासाला सुरुवात केली। सदर ठिकाणी जाऊन आम्ही प्रत्यक्ष जाऊन खात्री केली, आणि खात्री केल्यानंतर हा प्रकार खरा असल्याचं निष्पन्न झाला।
आणि त्यानंतर सदरबाबत गुन्हा पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याचप्रमाणे इतर NGOज यांच्यामार्फत अशा प्रकारचे जे घटना असतात या संदर्भात मोठ्या प्रमाणावरती जनजागृती होणं आवश्यक आहे. सुख, गुप्तधन किंवा आणखी काही मिळवण्याच्या उद्देशानं अंधश्रद्धेच्या आहारी जाणं, त्यासाठी एखाद्याचा बळी देण्याची मानसिकता आजही पुरोगामी महाराष्ट्रात असल्याचं हे आणखी एक उदाहरण. समाज आजही मध्ययुगीन युगामध्ये जगत आहे का असा हा प्रश्न निर्माण होतो. 2013मध्ये हा कायदा 18 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आणि शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येनंतर अस्तित्वात आला. मात्र त्याचे आजही नियम बनलेले नाहीत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सतत त्याचा पाठपुरावा करत आहेत की नियम बनवले पाहिजे. नियम जर बनवले तर त्या कायद्याला अजून चांगली प्रगती करता येते. मात्र ते नियम झाले नाहीत आणि मग अशा घटना घडत आहेत. त्यासाठी जनजागरणाची गरज आहे. सुदैवानं या घटनेत चिमुकल्याचे प्राण वाचलेत. अशा संकुचित मनोवृत्तींना धडा शिकवण्यासाठी 2013 साली जादूटोना कायदा अस्तित्वात आला. आयुष्यभर अंधश्रद्धेविरोधात एल्गार पुकारणाऱ्या नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येनंतर तो अस्तित्वात आला. तरी सुद्धा अंधश्रद्धेच्या प्रकारांवर अद्यापही जरब बसलेली नाही. समाजातील अशा प्रवृत्ती संपवण्यासाठी प्रत्येकानं निर्भीडपणे पुढाकार घेण्याची गरज आहे. समाजातील प्रत्येक घटकानं अंधश्रद्धेविरोधात जागृत व्हायला हवं. त्यासाठी सरकारनंही पुढाकार घ्यायला हवा. तरच अशा घटना थांबतील. कारण या चिमुकल्यासारखंच प्रत्येकालाच नशिबाची साथ लाभेलच असंही नाही. वर्ध्याहून पंकज गादगेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.